प्रत्येक वेळी इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच जाहीर झाली की स्टेडियम भरतात. टी-आर-पी स्काय रॉकेट होते. ब्रँड्स ॲडव्हर्टाइजमेंटसाठी भांडतात. पण खरं सांगतो, हा फक्त क्रिकेट नाही. हा आहे एक $1 बिलियन बिझनेस. हा रील बघण्यासाठी तुम्हाला आता वेळ नसेल, तर रील सेव्ह करा, नंतर बघा. आणि तुम्हाला असं वाटतंय की या विषयाची काहीच गरज नाहीये, सगळं व्यवस्थित चालू आहे. तर तुम्ही स्वाईप करू शकता. डू यू नो? एशिया कपच्या इंडिया-पाकिस्तान मॅचसाठी 10 सेकंड टीव्ही ॲड स्लॉट कॉस्ट 14 to 16 लाख रुपीज. डिजिटलवर तर अजून हायर. नॉर्मल मॅचेससाठी 275 पर 10 सेकंड. पण इंडिया-पाकिस्तान मॅचसाठी 750 पर 10 सेकंड. कनेक्टेड टू टीव्ही ऑलमोस्ट 1200 फॉर 10 सेकंड्स. म्हणजे आपण मॅच बघत असतो आणि मोठे-मोठे कॉर्पोरेट लोक आपले इमोशन्स विकून लाखो कोटी कमवतात. आता तिकीट सेल्स. फक्त एक मॅचमध्ये 100 कोटी रुपयापेक्षा जास्त. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तर 21 करोड इंडियन्सने मॅच बघितली. 1/3 ऑफ इंडियन्स ग्लूड टू स्क्रीन. आणि प्रत्येक सेकंडने टी-आर-पी वाढली. स्पॉन्सरच्या खिशात पैसे गेले. आता विचार करा, एका बाजूला आपण म्हणतो रिलेशनशिप खराब आहेत, बॉयकॉट पाकिस्तान, बॉर्डरवर टेन्शन चालू आहे. पण दुसऱ्या बाजूला इंडिया-पाकिस्तान क्रिकेटला आपण एक मोठा कार्निव्हल मनवतो. आणि जेथे दोन्ही बोर्ड्स करोडो रुपये कमवतात. इझंट इट अ डबल स्टँडर्ड? जरा विचार करा. आपण चायनीज ॲप बॉयकॉट करतो. काही मूव्हीज बॉयकॉट करतो. पण हा मोठा बिझनेस, ज्यात पेट्रोलिझम विकलं जातं, तिथे कोणीच आवाज उठवत नाही. एव्हरी टी-आर-पी, एव्हरी व्ह्यू इज नॉट अबाउट क्रिकेट, इट्स अबाउट एक्सप्लॉयटेशन. इंडिया-पाकिस्तान मॅच बंद झाली पाहिजे. आणि हे फक्त सरकार नाही करू शकत. इट्स इन युअर हँड्स. इफ यू स्टॉप वॉचिंग, टी-आर-पी कमी होईल. ब्रँड्स दूर जातील. हे सर्कस बंद होईल. नेक्स्ट टाईम कोणी म्हणेल इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच म्हणजे वॉर, त्यांना सांगा, हा वॉर नाही. धिस इज मार्केटिंग अँड वी आर द प्रॉडक्ट बिंग सोल्ड. तर तुम्हाला असं वाटतं की भारत-पाकिस्तान मॅच नाही झाली पाहिजे, तर कमेंटमध्ये टाका, बॉयकॉट इंडिया-पाकिस्तान मॅच. धन्यवाद.